सगळ्यांना सप्रेम सलाम, जय भीम, जय हिंद। माझा हा विषय खूप आगळा वेगळा आहे। सामाजिक चरित्र व मुस्लिम समाजाचं सामाजिक चरित्र, वास्तव आणि विपर्यास। खरं तर हा विषय खूप संवेदनशील आहे, खूप नाजूक आहे। या विषयावर सहजासहजी बोलले जात नाही। या विषयावर खरं तर ओपनली चर्चा व्हायला पाहिजे, परंतु हे चर्चा होताना आपल्याला दिसून येत नाही। आणि जेव्हा एखाद्या विषयावर किंवा एखाद्या विषयाच्या बाबतीमधले समज आणि गैरसमज हे बोलून आपण जर स्पष्ट करत नाहीत, ते दूर करत नाहीत, तर ह्याच्यातून एक वेगळी विकृती निर्माण होते। आणि या विकृतीमधून, या संकुचित मानसिकतेनं घडलेल्या विकृतीतून चांगला आणि सदृढ समाज निर्माण होऊ शकत नाही, सामाजिक आरोग्य चांगलं होऊ शकत नाही। त्यामुळे असे संवेदनशील असले, नाजूक असले तरी अशा विषयांवर आपल्याला बोललं पाहिजे। मुस्लिम समाजाचा सामाजिक चारित्र्य हा मुख्य विषय आहे आणि या विषयाच्या अनुषंगानं वास्तव काय आहे, परंतु विपर्यास काय करण्यात आलेला आहे। आता हा विषय किंवा या विषयाची तयारी करताना ज्यांना कोणाला या विषयावर मांडणी करायची संधी राहील, ते स्वतःनं या विषयाची एकाकीपणे तयारी करू शकत नाहीत, कोणी करू शकत नाहीत। एक विषय कॉमन आहे, मुसलमानांचं सामाजिक चरित्र, पण त्या सामाजिक चरित्राबद्दल बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे हे प्रत्येकाचा वेगळा वेगळा असू शकतो। आता मुस्लिम समाजाच्या सोशल इमेजवर सामाजिक चरित्राबद्दल मला काय वाटते ही माझी भावना आहे, परंतु तुम्हाला काय वाटते ही तुमची भावना आहे आणि तो तुमचा दृष्टिकोन आहे। तुमचा दृष्टिकोन हे तुमच्या लहानपणापासून आत्तापर्यंतच्या सगळ्या शिकवणीतून, आपल्या निरीक्षणातून, आपल्या अनुभवातून, आपल्या लिखाणातून आणि वाचनातून, वेगवेगळ्या लेखाच्या वाचनातून हे आपली मानसिकता घडलेली आणि बनलेली आणि रुजलेली असते। आणि त्या मानसिकतेतून मुस्लिम समाजाचं चरित्र कसा दिसतो हा एकसारखी प्रतिमा प्रत्येकाची राहू शकत नाही, प्रत्येकाचा अँगल हा वेगळा वेगळा असू शकतो। मग आता तुम्ही जे मुस्लिम समाजाचं सामाजिक चरित्र बघत आहात, त्या सामाजिक चरित्रामध्ये काय काय विकृती तुम्हाला आढळून येते, काय काय विपर्यास त्याचा केला गेलेला आहे, मग त्या विपर्यासाचं वास्तव काय आहे हे मला मांडायचं आहे। पण वास्तव मी मांडण्याआधी मला तुमच्याकडून हे कळालं पाहिजे की मुस्लिम समाजाच्या सामाजिक चरित्राबद्दल काय नेमके विपर्यास तुमच्या डोक्यामध्ये आहेत, तुमच्या मनामध्ये आहेत, तुमच्या मानसिकतेमध्ये काय काय भावना अशा विपर्यासानं घडलेल्या आहेत। ही माहिती जोपर्यंत मला तुमच्याकडून येणार नाही, तोपर्यंत त्या विपर्यासांना दूर करणारी वास्तविकता मला मांडता जमणार नाही। त्यामुळे आपण एक छोटीशी टेस्ट घेऊया। एक छोटीशी टेस्ट अशी आहे की आपण काही सेकंदासाठी एकाग्रतेकडे वळा, किंवा काही लोक डोळेही बंद करून एकाग्र होऊ शकतात। आणि आपण एकाग्र होताना असं गृहीत धरा की तुमच्या डोळ्यासमोर एक पांढरा पडदा आहे, त्या पडद्यावर कोणतंही चित्र नाही आणि एकदम तुम्ही शून्य अवस्थेमध्ये आहात। आणि आपल्या मनातल्या मनात जोरात तुम्ही मुसलमानचा उच्चार करा, जोरजोरात करा, मुसलमान मुसलमान। मग जेव्हा तुम्ही मुसलमान या शब्दाचा उच्चार करता, तुमच्या डोळ्यासमोर जे एक पडदा आलेला आहे एकाग्रतेतून, त्या पडद्यावर नेमकी काय प्रतिमा उमटते, तुम्हाला काय दिसते, मुसलमान म्हणल्याबरोबर तुमच्या मनामध्ये काय काय विचार येतात, ती मुस्लिम समाजाचं सामाजिक चरित्र आहे। जे तुमच्या डोळ्यासमोर मुसलमान उच्चार घेतल्याबरोबर, मुस्लिम म्हटल्याबरोबर जे तुमच्या लक्षात, जे तुमच्या मनात, जे तुमच्या डोक्यात जे चित्र येतो, तो चित्र हा मुस्लिम समाजाचा सामाजिक चरित्र आहे, सोशल कॅरेक्टर आहे। आणि तो सोशल कॅरेक्टर जो तुम्हाला आता दिसत आहे, त्याला तुम्हाला शब्दांकन करून लिहून काढायचं आहे की नेमकं तुम्हाला काय दिसलं, मुसलमान म्हणल्याबरोबर डोक्यात आधी काय आलं, कोणकोणत्या बाबी आल्या। आता या संदर्भात मी यापूर्वी एक प्रयोग केलेला आहे एक दोनदा, त्यामुळे मी जे कॉमन मुद्दे माझ्यासमोर आले होते, मी ते कॉमन मुद्दे घेऊन
आपल्याशी चर्चा करणार आहे. कदाचित ते मुद्दे तुमच्याही मनामध्ये आले असतील. मुसलमानबद्द म्हणल्याबरोबर तुमच्याही मनात ते मुद्दे येऊ शकतात. तर असे किती मुद्दे आहेत हे आपल्याला चर्चेला पाहिजे, याची कोणती सीमा मी एकटा निश्चित करू शकत नाही. परंतु जे कॉमन मुद्दे आहेत, जे साधारणपणे सगळ्यांच्या मनामध्ये राहतात, अनेक जण बोलून दाखवतात, अनेक जण बोलून दाखवत नाहीत, अनेक जण तिरस्कारानं मांडतात, अनेक जण या संकुचित भावनेतून काहीतरी विकृतीला आलेले असतात आणि मग ते द्वेष आणि विद्वेष पेरायला लागतात. याच्यातून आपल्याला कळून चुकते की बा या माणसाच्या मनामध्ये काहीतरी चुकीचे भ्रम आहेत, काहीतरी चुकीचे भ्रम पेरलेले आहेत आणि या माणसाची मानसिकता ही काहीतरी विपर्यासातून दूषित झालेली आहे. म्हणून आता एखादा व्यक्ती, मी सर्वसामान्यपणे सार्वजनिक जीवनामध्ये मला 25-1 वर्ष झाले असतील, राजकीय जीवनामध्ये 12-15 वर्ष झालेले आहेत. मला आतापर्यंत कोणी जर मुस्लिम द्वेष करणारा व्यक्ती आढळून आला तर मला त्याच्याबद्दल अजिबात राग येत नाही. मला बिलकुल त्याचा राग येत नाही. उलट त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये सहानुभूती येते की अरे हा विकृत आहे, हा रुग्ण आहे, हा पेशंट आहे आणि याची मानसिकता हेल्दी नाही आहे. कारण याची कमकुवत झालेली या संकुचित मानसिकतेमध्ये कोणीतरी अशी संकुचित गोष्टीची, माहितीची पेरणी केल्यामुळे या व्यक्तीचं दृष्टिकोन हा दूषित झालेला आहे. म्हणून या व्यक्तीचा दोष नाही आहे, त्याला आलेल्या माहितीमध्ये, त्याला मिळालेल्या माहितीतून काहीतरी चुकीचं घडलेलं आहे. आता सर्वात प्रथम मुद्दा आपला आहे, मुस्लिम समाजाचा सामाजिक चरित्र काय आहे, सोशल कॅरेक्टर काय आहे. तर आता हा सोशल कॅरेक्टर हा खूप चांगला आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. आजच्या परिस्थितीमध्ये, भारतामधल्या आजच्या परिस्थितीमध्ये किमान जे एक विद्वेषाचं वातावरण पेरलं गेलेलं आहे, जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जे राजकीय द्वेषातून समोर येत आहे, हे फक्त मुसलमानांचं चारित्र्य हा आंतरराष्ट्रीय स्तरावर असो किंवा राष्ट्रीय स्तरावर असो, हे खूप चांगलं नाही आहे. याला खूप विकृत करण्यात आलेलं आहे. याला खूप याच्यामध्ये दोष निर्माण करण्याचं काम हे पद्धतशीर झालेलं आहे. मग हे कसं बनलं? मुस्लिम समाजाचं सामाजिक चारित्र्य हा आपोआप बनला का? तर हा आपोआप बनलेला नाही, तो बनवण्यात आलेला आहे. मग मुस्लिम समाजाचा असा सामाजिक चरित्र, जे एक विकृत सामाजिक चरित्र निर्माण करण्यात आलेला आहे, तो सामाजिक चरित्र हा निर्माण कोण केला? जर निर्माण करण्यात आलं तर कोण निर्माण केलेलं आहे हे? तर हे एकट्या मुसलमानांनी केलं का? तर नाही. मुसलमानांचा याच्यामध्ये, मुसलमानांचे सुद्धा दोष आहेत, मुसलमानांच्या सुद्धा चुका आहेत, परंतु एकट्या मुसलमानांच्या चुका नाहीत. मग जे जातीयवादी आणि धर्मांध शक्ती आहेत त्यांनी एकाकी केलं का? तर त्यांनी पण एकाकी केलेलं नाही. त्यांनी पण एकाकी केलं नाही, पण त्यांच्या याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे, त्यांच्या याच्यामध्ये मोठा भाग आहे, त्यांचं मोठं योगदान आहे. एक वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या पद्धतीनं या गेल्या, खरं तर हा इतिहास मुस्लिम समाजाच्या सामाजिक चारित्र्याला बिघडवण्याचं काम केव्हापासून सुरू झालं? तर हे 1857च्या नंतर सुरू झालेलं आहे. म्हणजे याचं मूळ जर शोधायचं झालं तर खूप मोठा इतिहास आहे. हे काही सोपी गोष्ट नाही आहे. हे या 2, 5, 10, 20 वर्षातलं नाही आहे. लोकांना वाटते की ते 1992ला बाबरी मशीद प्रकरणानंतरच हे प्रकरण वाढलं. अजिबात नाही. याचा रूट जे होता, याचे बी हे खूप पूर्वी पेरण्यात आलेले आहेत. आता 92 नंतर याचं पीक आलेलं आहे. वेगवेगळे पीक याचे राजकीय पक्ष घेत आहेत आणि त्यांनी बरोबर ते घडवून आणलेलं आहे. पण याची नेमकी सुरुवात जर आपल्याला शोधायची झाली तर याची सुरुवात ही तुम्हाला 1857च्या काळामध्ये दिसून येईल. 1857च्या पूर्वी तुम्हाला हे दिसून येणार नाही. त्यापूर्वी तुम्ही कोणताही इतिहास बघा, 1857च्या पूर्वी मुस्लिम द्वेषातून घडलेली एकही दंगल भारताच्या इतिहासात तुम्ही दाखवू शकत नाही. आता जगभराचं आपल्याला बघायचं नाही आहे, आपल्याला फक्त आपल्या देशाचं, आपल्या महाराष्ट्राचं बघायचं आहे. तर आपल्या देशामध्ये मुस्लिम समाजाचं चारित्र्य बिघडवण्याचं काम हे 1857 नंतर रीतसर सुरू झालं. पण हे सुरू कोण केलं? याची मुहूर्तमेढ कोण रोवली? याचा पाया कोण घातला? हे बी कोण पेरलं? तर याची मुहूर्तमेढ ही इंग्रजांनी लावली होती. इंग्रजांनी पाया भरणी केली होती. इंग्रजांनी का केली असेल? इंग्रजांचा काय स्वार्थ होता? तर 1857मध्ये जे उठाव झाला होता, जे गदर झाला होता, जे विद्रोह झाला होता, त्या विद्रोहानं
ईस्ट इंडिया कंपनीचे पूर्ण जे बेस होतं ते उखडून टाकलं होतं आणि इंग्रजांना बिलकुल सीमेपर्यंत हाकलून लावण्याचं काम 1857च्या विद्रोहामध्ये झालं. 1857चा विद्रोह कोण पुकारला? त्याच्यामध्ये सर्व धर्म समाज जातीचे जे जे राजा रजवाडे होते किंवा संस्थानिक होते ते सगळ्यांनी एकत्रित येऊन इंग्रजांच्या विरोधात, ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधामध्ये तो उठाव केला होता. आणि ही एकजूटता, भारतीयांची ही एकजूटता इंग्रजांना त्यांचा सगळ्यात मोठा शत्रू आहे हे जाणीव झाली होती की जर हे पूर्ण भारतीय एक झाले तर आपण यांच्यापुढं आपला टिकाव लागणार नाही हे इंग्रजांना माहीत झालं होतं. म्हणून 1857च्या विद्रोहाला जे त्यांनी फेल केलं किंवा अपयश आलं, त्याला आग्र्यापर्यंत कुठपर्यंत सैन्य आलं, नंतर त्यांनी छावणी टाकली, त्या 3-4 दिवसामध्ये ब्रिटनहून सैन्य आल्यामुळं यांची पिछेहाट झाली, ते वेगळं प्रकरण आहे. पण हे कळाल्यानंतर इंग्रजांनी काय केलं, फारसीमधले मुस्लिम समाजाचे जे काही लिटरेचर होते, संस्कृतमधले हिंदू समाजाचे जे लिटरेचर होते त्यांना वाचून त्याचा अभ्यास केला आणि त्याच्यामधून त्यांनी एकमेका समाजाच्याबद्दल द्वेष पेरणारं इंटरप्रिटेशन करून त्याची मांडणी करून इंग्रजीमध्ये आणि स्थानिक भाषणामध्ये ते पुस्तकं पुनर्प्रकाशित केली आणि ते समाजामध्ये बीज रोवले होते. आणि याच्यातून सुरुवात झाली होती हिंदू मुस्लिम द्वेषाची. नाहीतर हे द्वेषाचं राजकारण पूर्वी नव्हता. पूर्वी राजे रजवाडे होते तर त्यांचे युद्ध होते, हे दंगली नव्हत्या. ते युद्ध व्हायचे आणि ते राज्य मिळवण्यासाठी, राज्य विस्तारासाठी, राज्य टिकवण्यासाठी लढाया होत्या. हिंदू राजे लढलेले आहेत, मुस्लिम राजे लढले आहेत. त्यामुळं आपल्याला हे हिंदू मुस्लिम होतं असं म्हणताही येणार नाही, असं मानता येणार नाही. त्यामुळं आपण आता थोडं पुढं जाऊया. मुस्लिम समाजाचं हे सामाजिक चरित्र बनवण्याचं काम मग कशा पद्धतीनं करण्यात आलं, तर आपण 1880 आणि 90च्या नंतर जे काही लिटरेचर्स झालेत, मुस्लिम समाजाबद्दल जे लिखाण झालेलं आहे त्याच्यातून मुस्लिम समाजाच्या एकूण आस्थेबद्दल प्रश्न निर्माण करण्यात आले. आता याच्या अनेक उदाहरणं आपल्याला देता येईल. आनंद मठ आहे तिथपासून आपल्याला सांगता येईल, पण मी एक मोठं उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितो आणि त्याचा खूप मोठा भूमिका राहिलेली आहे आणि ती आहे वि. दा. सावरकरांनी जे हिंदू या शब्दाची व्याख्या केली होती. हिंदूची व्याख्या करताना त्यांनी 2 अटी घातलेल्या आहेत की या देशामध्ये राहणारे हिंदू कोण, तर हिंदू म्हणजे ते लोक ज्यांची ही भूमी पितृभू आहे. म्हणजे ज्यांचे वडिलांचे वडील आजोबा पंजोबा आहे, मूळ निवासी जे भारतातले आहेत, हे 50% निकष होतं की ते हिंदू. दुसरं एक निकष होतं, म्हणजे 2 निकष होते. एक तर ही भूमी ज्यांची पितृभू आहे, पितृभू म्हणजे पितृत्व म्हणजे आजोबा पंजोबाची, तर याच्यामध्ये मुसलमान आणि भारतीय मुसलमान आणि भारतीय ख्रिश्चन सुद्धा या व्याख्येमध्ये इन्क्लुसिव्ह होते, यांचा पण समावेश झालेला होता. परंतु जे दुसरा निकष लावला त्या दुसऱ्या निकषानं ईसाई म्हणजे ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजाला या व्याख्येतून बाहेर फेकलेला आहे. मग ते काय निकष होता, तर ते निकष होता की ही धरती ज्यांची पुण्यभू आहे, म्हणजे ज्यांची ही भूमी पितृभू आहे आणि पुण्यभू आहे तेच हिंदू आणि तेच इथले नेटिव्ह आणि मूळ नागरिक आहेत, अशी व्याख्या सावरकरांनी त्या काळामध्ये केली होती. आणि त्या व्याख्येमधून पुण्यभू म्हणजे काय, तर ज्यांच्या धर्माचे आस्था केंद्र, श्रद्धा केंद्र हे या भारताच्या किंवा प्राचीन भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये येतात त्यांची आहे. आता या भारतामध्ये राहणाऱ्या 95% मुसलमान हे भारतामधले मूळ निवासी आहेत. ते पूर्वीचे द्राविड होते, मागासलेले होते, आदिवासी होते, दलित होते आणि वेगवेगळ्या अशा छोट्या छोट्या जातीतून आलेले होते. परंतु त्यांनी समतेसाठी धर्म इस्लाम स्वीकारला. आता धर्म स्वीकारल्यामुळं पितृभू आहे यांची 95% मुस्लिमांची, भारतीय मुस्लिमांची ही भूमी पितृभू आहे, पण इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर पुण्यभू नाही, कारण मुस्लिम समाजातल्या लोकांची पुण्यभू ही अरबस्तानमध्ये मक्का आणि मदिना ही आहे. त्यामुळे यांनी विकळून टाकलं. म्हणजे मुसलमान परकी आहेत, हा मुस्लिम समाजाच्या चारित्र्यावर ठोकलेली ही पहिली कीड किंवा पहिली विकृती, हे मुस्लिम समाजाला बदनाम करणारी आणि विकृत करणारा हा पहिला पाऊल मुसलमान परके आहेत, हे सावरकरांनी या व्याख्येच्या माध्यमातून रुजवलेलं आहे. हे एक मुद्दा झाला. आता दुसरा मुद्दा घेऊया आपण
आता यानंतर मुस्लिम समाज परके आहेत, हे बाहेरून आलेले आहेत, ही भावना तिथपासून रुजवणं सुरू झालेलं आहे. मग ही भावना रुजवण्यासाठी आणि वेगवेगळ्या विकृत्या मुस्लिम समाजाच्या चारित्र्याबद्दल करण्यासाठी काय प्रयत्न करण्यात आले, तर याच्यासाठी प्रत्येक माध्यमाचा वापर करण्यात आला. समाजाच्या मन किंवा मत बनवण्याचं काम हे कोणत्या व्यक्ती करत नसतो. एका व्यक्तीमुळं कोणत्याही समाजाची प्रतिमा बनत नसते, पण हे बनवण्याचं काम लोकांचं मत करतो आणि मत बदलण्याची शक्ती ही माध्यमामध्ये असते. म्हणजे जर एखादं पुस्तक खूप जणांनी वाचलं तर जे जे लोक ते पुस्तक वाचतील ते त्या पुस्तकातल्या विचारानं इन्फ्लुअन्समध्ये आल्याशिवाय राहणार नाहीत. त्या विचारांचा प्रादुर्भाव त्यांच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या पुस्तकातल्या विचारांमुळं, त्या कादंबरीच्या लेखामुळं मानसिकतेवर परिणाम होत असतात आणि लोकांचं मत बदलत असतो. आणि हे मत बदलण्याचं काम त्या काळामध्ये लिटरेचरच्या माध्यमातून झालेलं आहे. वेगवेगळ्या कादंबऱ्यामधून मुस्लिम समाजामधले जे चरित्र होते ते चरित्र वेगळ्या पद्धतीनं आणि विकृत पद्धतीनं रंगवण्याचं काम करण्यात आलं होतं. उदाहरणार्थ, एखादी कादंबरी लिहिताना त्याच्यामध्ये मुस्लिम पात्र असं वापरायचा जो विलनच्या स्वरूपामध्ये आहे, जो निगेटिव्ह रोलमध्ये आहे. जो एखाद्या घरगुती स्टोरी असेल कादंबरीमध्ये तर त्या घरामध्ये एखादी व्यक्ती कोणत्या तरी मुसलमानाच्या संगतीला लागून त्यांच्या घरामध्ये काहीतरी वेगळंपण किंवा वेगळं मत मांडून विकृती आणत आहे, तेढ निर्माण करत आहे, अशा पद्धतीच्या कथा कादंबऱ्या लिहिण्यात आल्या. पुढं चालून माध्यमाचा विस्तार झाला. म्हणजे चित्रपट आलेत, वृत्तपत्र आलेत, नाटकं आलीत आणि या लोककला आल्या. याच्या माध्यमातून सुद्धा मुस्लिम समाजाचं विकृतीकरण करण्याचं काम हे सपशेल करण्यात आलेलं आहे. आता आपण एक उदाहरण घेऊया. तुम्ही 1970, 60, 70 पासून आत्तापर्यंतचे जितके चित्रपट असतील त्याच्यामध्ये 95% हिंदी चित्रपटामध्ये तुम्हाला मुसलमानाचं जे कॅरेक्टर राहते ते कसं दाखवतात तुम्ही आठवण करून बघा. माझ्या लहानपणी मी एक चित्रपट पाहिला होता, मुकद्दर का सिकंदर. आता त्याच्यामध्ये सिकंदर हा नाव मुस्लिम असला तरी अमिताभ बच्चन हा लावारिस असतो, म्हणजे त्याला आईवडील नसतात आणि एक मुस्लिम महिला त्याला पोसते म्हणून त्याचं नाव सिकंदर आहे, पण त्याला मुस्लिम नाही दाखवलं. पण त्या चित्रपटामध्ये मुस्लिम कोणाला दाखवलं? अमजद खानला दाखवलं, रेखाला दाखवलं. आणि त्यांची काय भूमिका दाखवली? अमजद खान कोण असतो? विलन असतो, गुंड असतो. आणि तो काय करत असतो? हातामध्ये गजरा बांधणे, पान खाणे आणि पानची इथं राळ टपकायली, विकृत तिडी अशी तिरपी करून टोपी घातलेली आहे. आणि तो काय करतो? गुंडगिरी करत असतो, दादागिरी करत असतो, कोठ्यावर जात असतो, तव्यावर नाचवत असतो, बायांना नाचवत असतो. या पद्धतीचं जे कॅरेक्टर दाखवलं ते विलनचं कॅरेक्टर. म्हणजे आता लोकांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतात की मुसलमान कसा असतो? पान खाणारा, गजरा बांधणारा, कोठ्यावर जाणारा. असं तुम्हाला एक दुसरं अमिताभचे चित्रपटाचे उदाहरण देता येईल, जंजीर चित्रपटामध्ये प्राण हा मुस्लिम भूमिकेमध्ये आहे. आता प्राणचं काय नाव होतं त्याच्यामध्ये? शेर खान. आता ते चित्रपट बघितलेल्या प्रत्येक मुस्लिम व्यक्तीला अभिमान वाटायचा की हिरो अमिताभ बच्चनसोबत टक्कर देणारा हा शेर खान असतो. आणि अमिताभ बच्चन त्याच्यामध्ये डायलॉग म्हणतो की जिंदगी में पहली बार किसी मर्द से लड़ाई हुई है या हाथ मिला है. म्हणजे इतकी टफ फाईट अमिताभ आणि प्राणमध्ये होते. परंतु प्राणचे धंदे काय दाखवलेत? व्याज वसुली करणे, क्लब चालवणे, दारूचे अड्डे चालवणे. म्हणजे शेर खान आहे परंतु त्याचे धंदे हे नेमकं मूळ इस्लामच्या चौकटीच्या बाहेरचे आहेत. म्हणजे ते मानवतेच्या चौकटीच्या बाहेरचे आहेत. एका हेल्दी म्हणजे एक चांगल्या आरोग्यदायी समाजाच्या चौकटीच्या बाहेरचे आहे, पण मूळतः इस्लामच्या चौकटीच्या बाहेरचे सुद्धा आहेत. परंतु तो मुस्लिम चरित्र आहे. म्हणजे शेर खानचं जे चरित्र रंगवलं ते एक निगेटिव्ह आणि क्रिमिनल आणि गुन्हेगार स्वरूपाचं रंगवण्यात आलेलं आहे. याच पद्धतीनं या शृंखलेमध्ये तुम्ही कोणत्याही चित्रपटामध्ये बघितलं तर म्हणजे मास सायकॉलॉजीवर परिणाम करणारं जे माध्यमं राहतात त्या माध्यमाच्या माध्यमातून त्या माध्यमांचा वापर करून मुस्लिम समाजाबद्दलचं सामाजिक चरित्र रंगवण्यात आलेलं आहे. म्हणजे हे झालं सामाजिक चरित्र कसं घडलं मुसलमानांचं. तर हा रीतसर विद्वेष पेरणाऱ्या संकुचित मानसिकता असलेल्यांनी संकुचित माध्यमातून घडवलेला आहे. अजून एक माध्यम आहे असंच इतिहास. खरं तर इतिहासाबद्दल आपली काय मानसिकता आहे? आपल्या सगळ्यांचा म्हणजे जे आस्था तुमची
कोणतेही समाज धर्म जातीला तुम्ही बिलॉंग करत असाल, पण तुम्ही हे ऐकलं आणि हे मानता की जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज आपला इतिहास घडवू शकत नाही, हे आपण मानतो. त्यामुळे आपल्याकडे इतिहासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, खूप महत्त्व आहे. आपण इतिहासाला खूप महत्त्व देतो. आपण आपला क्या तारीख रही है, काय इतिहास राहिलेला आहे आपलं, हे आपण कधी विसरायला नको. खरं आहे, पण आपण जे इतिहास वाचलो, आपण जे इतिहास माहीत करून घेतला, ते इतिहास खरं आहे का? तर मला वाटते की कोणत्याही समाजानं आत्तापर्यंत जे माहिती करून घेतलेला आहे तो इतिहास एकांगी आहे, सर्वांगी नाही. ते बॅलेन्सिंग नाही, ते ओरिजिनल किंवा वास्तवावर आधारित नाही. तो एकीकडे झुकलेला आणि स्वकीयांनी लिहिलेला आपल्याला मोठं करणारा इतिहास आहे. मग ते हिंदूसाठी लिहिलेला इतिहास असेल, मुसलमानांनी मुसलमानासाठी लिहिलेला इतिहास असेल, किंबहुना एखाद्या दुसऱ्या समाजानं त्याच्या समाजासाठी लिहिलेला इतिहास असेल, तर स्वतःच्या समाजाला एक थोडं झुकतं माप देण्याचं काम या इतिहासातून झालं. म्हणून हा इतिहास आणि या इतिहासाला प्रमाण नसतो. हेही म्हणतो आपण की इतिहासाला प्रमाण लावता येत नसतात. जे मोठ्या वडीलधाऱ्यांनी सांगितलं ते निमूट ऐकायचं असते, त्याच्यावर आपल्याला प्रश्न करायचा नसतो. पण हा इतिहास एखाद्या समाजाच्या चरित्राचं विकृतीकरण करू शकतो, हे आपण कधी याच्यावर लक्ष देत नाही. आता वास्तविक पाहता दोन्ही समाजाच्या इतिहासामध्ये एकांगी स्वरूपानं रंगवण्यात आल्यामुळं दुसऱ्या समाजाबद्दलची चुकीची माहिती आपल्या समाजामध्ये घुसवण्याचं काम हे संकुचित मानसिकतेतून घडवण्यात आलेलं आहे. आज उदाहरणार्थ आपल्याला जर सांगायचं राहिलं की इतिहासामधल्या अनेक कॅरेक्टर आहेत, जे कॅरेक्टर प्रभावी आहेत, चांगले आहेत, पण त्यांना खोडण्यात आलेलं आहे. आता आपण उदाहरण घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांचं. महाराष्ट्राचे कुलदैवत, आपल्या सगळ्यांचा स्वाभिमान हा शिवरायांमध्ये आहे. आता शिवरायांचा वास्तविक इतिहास काय आहे आणि केव्हा आपल्या समोर आला? खरं तर महात्मा फुलेंनी शिवरायांची समाधी शोधून काढली. तिथपासून शिवरायांवर अनेक पोवाडे लिहिण्यात आले, अनेक ग्रंथ लिहिण्यात, कादंबऱ्या लिहिण्यात आल्या, अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे, सगळ्या पद्धतीचे साहित्य हे शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर लिहिण्यात आलेलं आहे. परंतु आपल्याला शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये 3च कॅरेक्टर हे खूप गिरवून आपल्या मेंदूमध्ये घुसवलेले आहेत. एक कॅरेक्टर औरंगजेब, दुसरा अफजल खान, तिसरा शाहिस्ता खान. म्हणजे जे विकृत मानसिकतावाले धर्मांध शक्ती आहेत, या धर्मांध शक्तींना छत्रपती शिवरायांचा कर्तृत्व हा 3 लोकांना सांगून दिसतो का? शिवरायाच्या पूर्ण कार्यकर्तृत्वामध्ये, इतिहासामध्ये 3च मुसलमान आहेत का? तर हे वास्तव नाही, हे आज आपल्या समोर आलेलं आहे. तेही मराठा सेवा संघाच्या, संभाजी ब्रिगेडच्या अनेक प्रयत्नातून हे आपल्यासमोर आलेला इतिहास आहे. दुसरी बाजू समोर आणण्यात आलेली आहे आणि सगळ्यात मोठं योगदान याच्यामध्ये शहीद कॉम्रेड गोविंद पानसर यांचं आहे. त्यांनी छोटंच पुस्तक लिहिलं, परंतु मूळ त्यांनी जो लोकांच्या समोर मांडलं होतं की नेमकं काय वास्तव आहे ते त्यांनी जगासमोर आणण्याचं काम केलं होतं. तर हे इतिहासाचा एक चांगलं उदाहरण आपल्याला सांगता येऊ शकते की इतिहासाच्या माध्यमातून सुद्धा विकृती घडवली जाऊ शकते. आता हे शिवरायांचे एकच उदाहरण खूप झालं. अजून एक घ्यायचं तर महात्मा फुलेंचं घेऊया. महात्मा फुलेंना स्वतःच्या वडिलांनी जेव्हा ते मनुवादी शक्तींच्या विरोधामध्ये जाऊन स्त्री शिक्षणाचं काम करत होते, तेव्हा त्यांना गावात घरातून हाकलून लावा, नाही तर तुमच्या परिवारावर आम्ही बायकॉट करू, हे काही भट त्यांच्या घरामध्ये त्यांच्या वडिलांना जाऊन आग लावण्यासाठी गेले होते. महात्मा फुलेंच्या वडिलांनी त्यांना सांगितलं की तू हे काम बंद करते. म्हणले मी करणार नाही, म्हणले घरातून निघून जाय. जेव्हा महात्मा फुलेंनी स्वतःच्या वडिलांचं घर सोडलं तर त्यांना आसरा देणारे कोण होते? ते कोणाच्या घरात राहिले? कुठून त्यांनी सावित्रीमाईला शिक्षणासाठी पाठवलं? कुठं राहून त्यांनी शाळा काढली स्त्रियांची पहिली? कुठं राहून त्यांनी हे काम केलं? एक मुसलमानाच्या घरामध्ये. परंतु हे आपल्याला कोणी सांगत नाही. म्हणजे महात्मा फुलेंच्या एकूण इतिहासामधले जे 2 मुस्लिम कॅरेक्टर आहेत ते कधीही आपल्याला रंगवून दाखवण्यात येत नाहीत, सांगण्यात येत नाही. म्हणजे इतिहासाला विकृत करण्याचं काम हे झालेलं आहे आणि याच्यातून खोटा इतिहास सांगण्यात आलेला आहे. आज काही ठिकाणी आपण म्हणतो, आता तर अनेक मुस्लिमेतर लोक मोठमोठे आर्टिकल लिहू लागलेले आहेत की औरंगजेब हा आदर्श राजा होता म्हणून. आमचे बीडचे एक प्राध्यापकांचा एक लेख मी मागं वाचला.
आणि आमचे लातूरचे एक नेते आहेत, त्यांनी पण भाषणामध्ये बोलले की त्यांना कधीही राज्याच्या खजान्यातून 1 रुपया घेतलेला नाही आहे. टोप्या शिवून आणि कुराण ग्रंथाचा लेखणी करून ते विकून जे पैसे यायचे त्याच्यातून त्याचा उदरनिर्वाह चालायचा. मग एकीकडे जर हे वास्तव आहे तर जे इतिहासामध्ये रंगवलेलं चरित्र आहे ते काय आहे? म्हणजे कुठेतरी याच्यामध्ये सुद्धा एक विकृती निर्माण करण्यात आलेली आहे. म्हणजे इतिहासावर जास्त मी खोलात जाणार नाही, आपला विषय बाजूला जाईल आणि हाच विषय खूप मोठा आहे खरं तर इतिहासाचा. पण हा एक मुद्दा आहे. म्हणजे आपण बघितलं की वेगवेगळ्या माध्यमातून हे कोणत्याही समाजाचं सामाजिक चरित्र हे बनतही असतो आणि बिघडवल्यासुद्धा जातो. म्हणून इतिहासाचं विकृतीकरण, प्रसारमाध्यमाचं विकृतीकरण आणि खोट्या धारणा निर्माण करून, जसं मी हिंदू व्याख्या सांगितली सावरकरांची, ते एक मुद्दा झाला. ग्रंथ, कादंबऱ्या, वेगवेगळे साहित्य याच्या माध्यमातून झालं, चित्रपट प्रसार माध्यमे त्याच्या माध्यमातून झालं, इतिहासाच्या माध्यमातून झालं, अशा वेगवेगळ्या. आणि एक आहे धर्म. धर्मामधल्या अर्धवट आणि चुकीच्या माहिती जगासमोर मांडून खूप मोठं सामाजिक चरित्र बिघडवण्याचं काम होतं. आता मी हे सगळी मांडणी का करतोय तर मी काही कॉमन मुद्दे काढलेले आहेत. मी धर्माच्या मुद्द्यावर लगेच येतो 2 मिनिटामध्ये. तोपर्यंत आपण काय करूया, एक काही जे विपर्यास आहेत त्याबद्दल मी आधी चर्चा करतो, छोटे छोटे आहेत. एक आहे मुसलमान म्हणल्याबरोबर, माझ्या एका मित्रानं म्हणलं की मुसलमान म्हणल्याबरोबर माझ्या कल्पनेमध्ये 4 बायका, 40 मुलं हे येतो. आता याच्यामध्ये किती वास्तव आहे हे तपासून बघायला पाहिजे. मला नाही वाटत की आपल्या भारतामध्ये एकही असा मुस्लिमेतर व्यक्ती असेल जे किमान 10-15 मुसलमानांना ओळखत नाही किंवा त्यांच्याशी मैत्री नाही किंवा ओळखत नाही, असं एकही मुस्लिमेतर व्यक्ती नसेल. तुम्ही तुमच्या ओळखीच्या 10, 15, 20, 25, 50 मित्रांची यादी करा. यादी करून त्यांच्या घरी जा. त्यांच्या घरी जाऊन त्यांना विचारा की असं सहज गप्पा करता करता की तुमचं लग्न झालं का, किती लग्न झालेत, किती बायका आहेत, किती मुलं आहेत, किंवा तुमच्या वडिलांना किती बायका होत्या, तुमच्या वडिलांना किती मुलं आहेत, हे तुम्ही तुमच्या मित्रांना, तुम्ही ज्यांना ओळखता त्यांना विचारा. त्यांनी रागावणार नाहीत. आणि जर त्यांनी रागावलं ना, तुम्ही मला फोन लावून द्या. पण विचारताना थोडंसं विनम्रपणे विचारा, एकदम भांडण्यासारखं विचारू नका, नाहीतर तो म्हणेल की हे काय मला उद्धटपणानं विचारतोय. तर आपण या पद्धतीनं जर माहिती स्वतः जाऊन काढाल तर 4 बायका आणि 40 मुलं हे अवास्तव आहे, हे भ्रम आहे, हे तुमच्या लक्षात येईल. आता इतिहासामधले काही दाखले दिले जातात किंवा अमुक जे प्रेषित होते यांना इतक्या बायका, त्यांना इतक्या बायका. मला एक सांगायचं आहे, पूर्वी लग्न हा फक्त गृहस्थी किंवा संसारापुरतं मर्यादित गोष्टी नव्हत्या. अनेक राजे महाराजांच्याबद्दल आपण ऐकलेले आहेत की राजा त्या देशावर जातो, हल्ला करतो, किंवा या देशातल्या राजाची मुलगी त्याला लग्नामध्ये दिल्या जाते. याच्यामागं कारण काय असते? ते एक संबंध जोडण्याचं काम असतो, एक संपर्क वाढवण्याचं काम असतो. एक मोठ्या समुदायासोबत जर एखाद्या समुदायाची मैत्री करायची असेल तर त्याची कडी कशी जोडायची, म्हणून एखाद्या समाज प्रमुखाला तिथल्या समाज प्रमुखाच्या मुलामुलीमध्ये संबंध लावून देतात. म्हणजे याच्यातून एक रिलेशनशिप डेव्हलप होईल. खरं तर आपल्याला रिलेशन या शब्दाची, म्हणजे नातं या शब्दाची किंवा रिश्ता या शब्दाची व्याख्याच माहीत नाही. रिलेशनची व्याख्या काय? आपण रिलेशन म्हणतो, हा माझा भाऊ आहे, हा माझा काका आहे, हे आमका मामा आहे. हे रिलेशनची व्याख्या काय? रिलेशन इज अ कॉमननेस बिटवीन अमंगस्ट डिफरंट ऑप्शन. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीमधला एक कॉमन संबंध जो असतो तो रिलेशन असतो. आणि हे 2 वेगवेगळ्या समूहांमध्ये जर काही संबंध निर्माण करायचे तर रिलेशन फॉर्म करण्यासाठी यांच्यामध्ये कॉमननेस असणं गरजेचं आहे. आणि ते कॉमननेस केव्हा येऊ शकतो? जेव्हा एकीकडला मुलगा मुलगी एकमेकाच्या देवाणघेवाण झालं तर हे 2 समूहामध्ये संबंध जुळतो. याला रिलेशन म्हणजे हे एक विस्तार करण्याची पद्धत होती. वेगवेगळ्या समाजामध्ये, राज्यामध्ये विस्तार करण्यासाठी सुद्धा लग्न करायचे. छत्रपती शिवाजी महाराजांना किती बायका होत्या, किती लग्न झाले होते याची माहिती काढा. मग ते मुसलमान होते का? म्हणजे याच्यावरून मी उदाहरण द्यायलो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा का लग्न केले शिवाजी महाराजांनी इतके, याच्यामागं काही ना काही कारण असतो. समाजात पुढे आदर्श ठेवायचा असेल, जर एखादा राजा त्या काळामध्ये एखाद्या छोट्या जातीतले मुलगी लग्न करून आणायचा, काय आणायचा? लग्न म्हणजे बायको असताना
त्याला तो मेसेज द्यायचा होता की छोट्या समाजासोबत सुद्धा संबंध जोडायला पाहिजे, याला वाईट मानू नका. म्हणून एखादा राजासुद्धा तो लग्न करायचा. म्हणजे एकापेक्षा जास्त लग्न करणे हे फक्त वासनेपोटी नसतात, तर यामागं वेगळे कारण असू शकतात आणि ते आपल्याला इतिहासात गेल्याशिवाय कळणार नाहीत. म्हणून मला एक सांगायचं आहे की या मुद्द्यावर जे एक खोटं भ्रम आहे, विपर्यास आहे की 4 बायका आणि 40 मुलं, तर या संदर्भात आपण थोडंसं क्लिअर करायला पाहिजे. अजून एक विषय आहे, औरतांना गुलामांसारखी वागणूक देतात. हे खूप चुकीचा भ्रम आहे. खरं तर इस्लामचे जे कायदे आहेत हे कायदे कडक वाटत असले तरी ते कोणत्या परिस्थितीमध्ये निर्माण करण्यात आले हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे. की पूर्वीच्या काय आजच्याही काळामध्ये ती परिस्थिती मला वाटते की पुन्हा समोर येत आहे आपल्या, की कोणत्याही स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा चुकीचा असायचा. स्त्रीला एक वेगळ्या लंपटपणाच्या दृष्टिकोनातून बघणाऱ्यांची संख्या प्रत्येक काळामध्ये राहिलेली आहे. आता ती पूर्वी खूप होती, मध्यात काही अंशी लोकांमध्ये एक वेगळी हे आलं होतं, मॉरॅलिटी आली होती, ती अजून कमी होताना दिसतंय आपल्याला. ज्या पद्धतीनं अत्याचार हिंसक बलात्कार घडत आहेत त्यावरून, तर एक विकृती समाजामध्ये स्त्रियांकडं फक्त वासनेच्या दृष्टीनं बघण्याचा दृष्टिकोन होता. मग याच्या चांगल्या घरची असो की वाईट घरची असो, सगळ्यांना एका दृष्टीनं बघायचं. याच्यामध्ये फरक व्हावा म्हणून पर्दा सिस्टम आला की तुम्ही घरातून बाहेर म्हणजे घरातून बाहेर पडण्याची जर सक्ती राहिली, न पडण्याची राहिली असती, बुरखा हालत नसताना. म्हणजे स्त्रियांना घरातून बाहेर पडण्याची मुभा होती आणि ती मुभा होती म्हणून बाहेर पडताना चांगली स्त्री आणि वाईट स्त्रीमध्ये फरक कशावरून कळावं म्हणून ते आदेश आलेला होता की तुम्ही चादर नेसून बाहेर पडा, जेणेकरून लोकांना तुमच्याकडे अरे हे चांगल्या घरची स्त्री आहे, याला आपण वाईट बघू नये, असं काहीतरी संदेश जावा या हेतूने ती सिस्टम सुरू करण्यात आलं होतं. आता तलाकबद्दल वगैरे खूप चर्चा झालेली आहे. खरं तर इस्लाममधलं लग्नाची कन्सेप्ट आणि हिंदू धर्मामधली लग्नाची कन्सेप्ट ही मूळतः वेगळी आहे. हिंदू धर्मामध्ये लग्न 7 जन्माचं बंधन आहे. तर 7 जन्म ज्याला निभवायचे त्याला मग सोडायचा प्रश्नच नाही. आणि इस्लाममध्ये लग्न हा कॉन्ट्रॅक्ट आहे, ॲग्रीमेंट आहे. म्हणजे जिथं ॲग्रीमेंट होतो तिथं ॲग्रीमेंट तुटू शकतो, बीच ऑफ ॲग्रीमेंट होऊ शकतो, करार होतो, करार तुटू शकतो, परंतु 7 जन्माचं बंधन आहे, तुटू शकत नाही. म्हणून तिथं तलाकचं कन्सेप्ट नाही आहे. तर तलाक नसल्यामुळं किंवा 7 जन्म निभवायचं आणि याच जन्मात जर आपल्याला निभवणं अशक्य झालं तर तिला पेटवून देण्यापेक्षा तिला सोडून टाका, हा पर्याय इस्लामनं दिलेला आहे. की तुम्ही एकतर एकमेकासोबत जुळवून घ्या, जुळतच नसेल तर स्त्रियांनाही अधिकार आहे पुरुषाला सोडायचं, पुरुषालाही स्त्रीला सोडायचं. परंतु याची पूर्ण माहिती हे कोणी घेत नाहीत, कोणी देत नाहीत. याच्यावर या मुद्द्यावर चर्चा न करता आपण राजकीय प्रेरणेतून चर्चा करतो, म्हणून मला वाटते की थोडंसं चुकीचं होतं. आता एक मुद्दा आहे मुसलमान हिंसक असतात म्हणून. आता खरं तर हाच मुद्दा आणि मी आधी तुम्हाला धर्माबद्दल जे बोललो होतो तो मुद्दा मी जोडून घेणार आहे. मी सगळ्यात आधी तुम्हाला एक छोटीशी कहाणी सांगतो. सर्वसाधारणपणे फेसबुकवरून हे जास्त चालवलं जातं. तर मलाही फेसबुकवरून एका आमच्या मित्रानं एक पोस्ट पाठवली. त्या पोस्टमध्ये बरंच काही डिटेल आहे. तर मी एक उदाहरण घेण्यासाठी शोधतो आहे की नेमकं जे सगळ्यात घातक आहे आणि सगळ्यात जास्त तोच वापरला जातो आमच्या मुस्लिमेतर समाजाच्या मनामध्ये. आता याच्यामध्ये बघा, काही आयतीचा नंबर दिलेला आहे. आयत काय असते तर हे कुराण शरीफ जी आहे ती अल्लाहची वाणी आहे. ती पैगंबर साहेबाच्या माध्यमातून अल्लाहनं जे आदेश दिलेत ते आदेश पैगंबर साहेबाच्या माध्यमातून जगासाठी आलेले आहेत, मुसलमानासाठी नाही. म्हणजे अल्लाह आणि पैगंबर साहेब केवळ मुसलमानांसाठी नाही, एकूण मानवतेसाठी आहेत. आणि कुराण शरीफसुद्धा सर्वांसाठी म्हणजे एकूण मान्यतेसाठी, एकूण मानवतेसाठी ते आलेलं आहे. याच्यामध्ये जी पूर्ण चॅप्टर आहे, जे धडा आहे त्याला सूरा म्हणतात. आणि त्या चॅप्टरमधले जे आतमध्ये पॅरेग्राफ आहेत त्याला आयत म्हणतात. म्हणजे एक आयत हा एक पॅरेग्राफ गृहीत धरता येईल आणि वेगवेगळ्या आयतींचा समूह म्हणजे सूरा. तर आता जे रेफरन्स दिला जातो 2.98 म्हणजे सूरा नंबर 2, 98 काय त्या 2 नंबरच्या चॅप्टरमध्ये सूरामध्ये 98 नंबरची आयत असं. तर एक खूप चांगली पोस्ट सोशल मीडियावर
व्हायरल होते. याच्यामध्ये 15-20 सुरत आणि आयतचं रेफरन्स दिलेलं आहे. आणि काय दिलं बघा, एक उदाहरणार्थ सूरा आयत 2 म्हणजे दुसऱ्या सूर्यामधली 98वी आयत, आणि समोर काय लिहिलेलं आहे फक्त ऐका तुम्ही, अल्लाह गैर मुस्लिमों का शत्रु है. काय अर्थ दिलं त्यांनी, अल्लाह गैर मुस्लिमों का शत्रु है, म्हणजे इतकंच दिलेलं आहे. आता याचं मी तुम्हाला पूर्ण वास्तव सांगतो की ही आयत एक ॲप आहे बघा, इस्लाम 360, तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपला डाउनलोड करू शकता. मी शेवटी त्याचं तुम्हाला डिटेलही देईल. आता बघा 2.98 वाली जी आयत यांनी सांगितली, मी ते तुम्हाला आधी क्लिअर करून दाखवतो. हां, हे बघा, आयत नंबर सूरत नंबर 2 आयत नंबर 98 म्हणजे 2.98 जे अरबिकमध्ये आयत आहे. मी त्याचा फक्त तुम्हाला अर्थ सांगतो हिंदीमध्ये. जो कोई दुश्मन हो अल्लाह का और उसके फरिश्तों का और उसके रसूलों का और जिब्राइल व मिकाइल, ये फरिश्त्यांचे नाव आहेत का, तो अल्लाह ऐसे काफिरों का दुश्मन है. म्हणजे याच्यामध्ये म्हणलेलं आहे की जे अल्लाहला स्वतःचं दुश्मन मानतो. आता जे अल्लाहला स्वतःचं दुश्मन मानतात, अल्लाहचे जे देवदूत आहेत, फरिश्ते आहेत, त्यांनाही आपलं दुश्मन मानतो, अल्लाहने जे प्रेषित पाठवलेत त्यांनाही आपला दुश्मन मानतो, तर अल्लाह त्याचा दुश्मन आहे. म्हणजे यांनी तर आधी जे दुश्मन मानतो त्यानं स्वतःहूनच दुश्मनी स्वीकारलेली आहे ना. आता समजा मी एका मित्राला म्हणतोय मी तुला माझा दुश्मन मानतो, मी तुझ्या आईवडिलांना दुश्मन मानतो, मी तुझ्या आणि तुझ्या मित्रांना दुश्मन मानतो, तर ते म्हणणार ना किंवा तुम्ही मला दुश्मन मानता तर मी तुमचा दुश्मनच आहे. तर या अँगलनं किती स्पष्ट दिलेलं आहे, जो कोई दुश्मन हो अल्लाह का और उसके फरिश्तों का और उसके रसूलों का और जिब्राइल और मिकाइल का, तो अल्लाह ऐसे काफिरों का दुश्मन आहे. याच्यामध्ये विकृती काय आहे, याच्यामध्ये एकदम स्पष्टपणे पूर्ण नाही सांगणार. हे फक्त काय म्हणणार, अल्लाह हिंदुओं का दुश्मन है. आता हिंदू कुठून शब्द आला, आणि काफिर म्हणजे जे कुफ्र करतात, म्हणजे जे अल्लाह एक ईश्वराला न मानणारे जेवढे आहेत ते सगळे काफिर. मग याच्यामध्ये हिंदूज म्हणून काय घेतलेलं आहे, याच्यात हिंदू ख्रिश्चन ईसाई असं एका समूहाबद्दल हे नाही आहे. जे अल्लाहला एक ईश्वराला मानतात ते मुसलमान, त्याचं इमान आहे, आणि अल्लाहला आणि पैगंबर साहेबांना मानणारा, आणि जे मानत नाही ते न मानणारा. कोणती तरी व्याख्या करावी लागेल ना त्यांना. जे मानतात त्यांना वेगळं, न मानतात त्यांना एक व्याख्यामध्ये कसे घेता येईल, म्हणून ती व्याख्या केलेली आहे आणि याच्यामध्ये स्पष्ट केलं. या पद्धतीनं एक मोठा संदर्भ जे सर्वसाधारण मी तुम्हाला सांगत होतो दिला जातो. आणि खूप म्हणजे गेले 10 वर्षात मी अनेकदा हे उदाहरण देऊन देऊन लोकांना पटवून वैताग आला मलाच खरं तर हे सांगता. या मुद्द्यावर आपण थोडीशी चर्चा करूया. आधी एक आयत आहे, त्या आयतचं मी नाव नंबर तुम्हाला रेफरन्स शोधून सांगतो लगेच. याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे या आयतमध्ये असं त्याचं दाखवतात, कुराणमध्ये लिहिलेलं आहे काफिरांची कत्तल करा, एवढं सांगतात. काय लिहिलेलं आहे, काफिरांची कत्तल करा. जर आपण चर्चा केली, तुम्ही आधी सांगा कुराणमध्ये असं लिहिलेलं आहे की नाही काफिरांची कत्तल करा, कुराणमध्ये असं लिहिलेलं आहे की नाही काफिरांची कत्तल करा. एक मित्र असं वरून मी म्हणाल तर मग ऐकून मला हो किंवा नाही म्हणे उत्तर द्या म्हणे. मी म्हणलं प्रत्येक गोष्टीचं हो आणि नाहीमध्ये उत्तर देता येत नाही. जर एखाद्या माणसानं जीवनामध्ये कधी दारू पिली नाही, तुम्ही त्या माणसाला म्हणले दारू सोडली का, हो आणि नाहीमध्ये उत्तर द्या, कसं देईल तो? तुम्ही त्याला म्हणाल की हो किंवा नाहीमध्येच उत्तर द्या. दारू सोडली का, हो म्हणलं तर ते पित होता याचा अर्थ, नाही म्हणलं तर तो आता पितो. तर कधीही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हो नाहीमध्ये देता येत नाही. म्हणून माझ्या अनेक मित्रांना मी सांगतो की कुराणमध्ये लिहिलेलं आहे की नाही हे सांगा आम्हाला, की काफिरांच्या कत्तली करा. मी त्याला म्हणलं जर हे तू सत्य मानत असेल तर गीतामध्ये लिहिलेलं आहे म्हणलं की आपल्या भावांची कत्तल करा म्हणून, चुलत भावांची कत्तली करा म्हणून. तुम्हाला असं काही बी बोलतात का म्हणे, असं कुठं लिहिलेलं आहे गीतेमध्ये? मला तसं जसं तुला हे चुकीचं वाटायलं आहे तसं ते मला चुकीचं वाटायलं आहे, नीट ऐकून घे. आता मी तुम्हाला हे 2 उदाहरण देऊन स्पष्ट करणार आहे आणि मला वाटते ते शेवटचा मुद्दा आपण घेऊया. एक प्रमुख उदाहरण काय याच्यामध्ये की
अरबस्तानमध्ये जेव्हा पैगंबर साहेब मक्यातून मदिन्याला गेले, मदिन्यामध्ये गेल्यावरही मक्यातून त्यांचे जे शत्रू होते, विरोधक होते, ते त्यांना तिथंही निवांत राहू देत नव्हते. आणि मदिन्यामध्ये पैगंबर साहेबांना जेव्हा मदिनाच्या वाशांनी स्वतःहून बोलवलं की आमच्या इथं वेगवेगळे समूहांच्या भांडणं असल्यामुळं तुम्ही या आणि आम्हाला येऊन इथं एकत्रित करून एक चांगलं राज्य व्यवस्था निर्माण करा आणि आम्हाला तुमच्या मार्गदर्शनामध्ये इथं राहायचं आहे. तर पैगंबर साहेबांनी मदिन्यामध्ये एक लोकशाही पद्धतीचं एक सगळ्यात चांगलं फॉर्मॅट तिथं निर्माण केलं. आणि तिथं जे 3-4 समूह होते, ख्रिश्चन समाज होता, ज्यू समाज होता, यहुदी समाज, आणि अजून मूर्तीपूजा करणारे 2-3 वेगळे समाजही होते. सगळ्यांना बसून सांगितलं की मदिना हे आपला देश आहे आणि आपण आपल्या देशाची एकनिष्ठ आहोत. आपल्या देशाच्या बाहेर आपल्याच आस्थेतले लोकही असतील तरी आपल्या देशामध्ये आपल्याला आपल्या देशाबद्दल आधी विचार करायचा आहे. त्याच्या पलीकडं, मदिनाच्या पलीकडं तुमच्याच धर्माचा माणूसही असला आणि तो आपल्या देशावर हल्ला करत असेल, त्यावेळेला तो आपला शत्रू आहे, कारण आपण आपल्या देशाची रक्षा करायची आहे. हे ॲग्रीमेंट असताना इथले काही लोक त्या विरोधकांशी ताळमेळ करून त्यांना इथल्या बातम्या पुरवायच्या आणि पूर्ण हेरगिरी करायचं आणि त्यांना सांगायचं तुम्ही तिकडून हल्ला करा, आम्ही आतून मदत करतो. या पद्धतीचं हे ॲग्रीमेंट मोडण्याचं काम एकदा झालं. याच्यातून लढाई झाली, आक्रमण झालं मदिनावर. आक्रमण झाल्यावर पैगंबर साहेबांनी डिफेन्सपोटी त्या आक्रमणाचं उत्तर दिलं, शत्रूंना हरवलं आणि परत केलं. यानंतर दुसऱ्यांदा ही चूक त्यांनी केली. अजून त्यांनी तिकडल्या शत्रूंना बळ दिलं, त्यांना इथली माहिती पुरवली, त्यांना हल्ला करायला लावला आणि जेव्हा आक्रमण झालं तिकडून, तेव्हा दुसऱ्यांदा सुद्धा पैगंबर साहेबांनी ते सामना केला, त्यांना हरवलं आणि यांना दुसऱ्यांदा समज दिली की तुम्ही करार मोडत आहात, आपल्या इथली शांती मोडू नका, तुम्ही त्या शत्रूंच्या सोबत संबंध ठेवू नका, इथं आपल्यावर तुम्ही असे प्रसंग ओढून आणू नका. दुसऱ्यांदाही त्यांना माफ केलं, काही शिक्षा दिली नाही. आणि जेव्हा तिसऱ्यांदा सुद्धा हे घडलं तेव्हा पैगंबर साहेबांना आदेश आलं की तुम्ही यांना 1दा-2दा संधी दिली तरी हे सुधारले नाहीत, तुम्हाला या लोकांवर आता विश्वास करता जमणार नाही, या लोकांच्या विरोधामध्ये तुम्हाला लढावं लागेल, यांना संपवावं लागेल. आता हे विस्तारामध्ये ही स्टोरी आहे. आता हीच स्टोरी अशी एक उदाहरण आपल्याला गीतामध्ये सापडतो, महाभारतामध्ये. काय सापडतो? जेव्हा कृष्णाने अर्जुनला सांगितलं की जे समोर आहेत ते शत्रू, त्यांना वार कर, त्यांची हत्या कर, त्यांना मारून टाक, तेव्हा अर्जुन म्हणला अरे नाही, हे तर माझे आजोबा पंजोबा आहे, पितामह भीष्म, मी यांना कसं मारू? हे तर माझ्या काकाचा मुलगा आहे, हे माझा अमुक भाऊ आहे, ते माझं तमुक भाऊ आहे, मी त्यांना मारायचं? मी आपल्या भावांना, आपल्या चुलत्यांना मारायचं? हे शक्य नाही. तेव्हा कृष्ण काय म्हणला अर्जुनला? कृष्ण म्हणला की हे तुझे चुलते भाऊ नाही आहेत, इथं नाते संबंध, रक्त संबंध नाही आहे, हे धर्मयुद्ध आहे. तू धर्म आहेस, ते अधर्म आहेत, तू सत्य आहे, ते असत्य आहे, आणि तुला सत्याचा विजय करायचा आहे, असत्याचा मुकाबला कर आणि असत्याचा नाश कर. म्हणून कृष्णानं अर्जुनला आदेश दिला. जर कोणी आजच्या काळामध्ये आपल्या चुलत्याची कत्तल केला आणि कोर्टामध्ये जाऊन म्हणलं की माझ्या धर्माचा भाग आहे आणि मी माझ्या चुलत्यानं माझी जमीन बळकावली होती, जशी कौरवांनी पांडवांची जमीन बळकावली होती आणि मग पांडवांनी कौरवांची हत्या करून वापस आपली जमीन मिळवली, तसं माझी जमीन माझ्या काकाच्या मुलानं बळकावली, मी त्याची हत्या करून वापस घेतो आणि महाभारतामुळं मला ही प्रेरणा भेटली, तर कोर्ट त्याला ग्राह्य कराल का? मग जसं त्या संदर्भातून कोणी हिंदू गीतेचा संदर्भ देऊन चुलत्यावर वार करू शकत नाही, तसं कोणताही मुसलमान त्या काळात मदिनामध्ये घडलेल्या, त्या लढाईत घडलेल्या त्या आयतीचा संदर्भ घेऊन आज कोणी त्याचा वापर करून हत्या करू शकतो का? आणि काही लोकांचा असा भ्रम आहे, जसं कुर्बानीला बकरा कापतात तसं काफिरांच्या कत्तली करायला धर्माचा आदेश आहे. अरे बाबा, असं असलं असतं तर हजारो वर्षापासून या भारतामध्ये राहणाऱ्या मुसलमानांनी किती मुसलमान जेलमध्ये कत्तलीच्या मध्ये आहेत, तुम्ही माहिती काढा. आज मी तुम्हाला आव्हान करतो, जेलमध्ये किंवा प्रशासनामध्ये आणि ज्युडिशरीमध्ये कोण आहेत? मुसलमानांची तर तिथं खूप कमी संख्या आहे ना, मुस्लिमेतरच आहेत. तुम्ही काढा माहिती. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, प्रत्येक जेलमध्ये 35% मुसलमान आहेत, पण ते मुसलमान कत्तलीच्या आरोपामध्ये नाहीत.
ते मुसलमान छोट्या छोट्या गुन्ह्यामध्ये रॉकेलच्या काळाबाजारी केली, बीप केलं, अमकं केलं, तमकं केलं, अशा छोट्या छोट्या कारणातून जेलमध्ये आहेत. कत्तल करून, खून करून जेलमध्ये जाणारे आज तुम्ही जर जेलमध्ये शोधाल तर मुस्लिमेतर समाजाची संख्या मुस्लिमांच्या तुलनेमध्ये कितीतरी पटीनं जास्त दिसून येईल. कारण मुसलमानाकडे जमिनीत नाहीत, सगळ्यात जास्त हत्या हे जमिनीच्या वादातून घडतात, हे आपल्याला माहीत आहे. म्हणजे आज मुस्लिम समाजाबद्दल सुद्धा आपण जे गैरसमज पोचतोय ते गैरसमज दूर करण्याची आपल्याला ही गरज आहे. कारण आता हा मुद्दा मुस्लिम समाजाचा राहिलेला नाही आहे. जेवढे शांतिप्रिय, लोकशाहीप्रिय, संविधानप्रेमी मुस्लिमेतर समाजातले लोक आहे, मी त्यांना सांगू इच्छितो, आता ही बाब फक्त मुसलमानापुरती मर्यादित नाही. मुसलमानांचे खोटे चरित्र रंगवून विद्वेषाचं राजकारण करून हे मूठभर लोक ज्यांना कधी समता नको आहे, जे विषमतावादी आहेत, हजारो वर्षापासून ज्यांनी आपलं वर्चस्व या आपल्या भारताच्या भूमीवर ठेवलेलं आहे, अशा मानसिकता पुन्हा डोकं वर काढत आहेत. म्हणून आता मुस्लिम समाजाच्या वतीनं हे गैरसमज दूर करण्याकरिता मुस्लिम समाजामध्ये शिक्षित लोकांची कमतरता आहे. शिक्षित लोक कमी आहेत. मुस्लिम समाजाची बाजू मांडणारे सामाजिक आणि राजकीय फ्रंटवर खूप कमी लोक आहेत. त्यामुळं ते मुसलमानांवर सोडू नका. मुसलमान स्वतःचा डिफेन्स करणं इतपत शैक्षणिक क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये बिलकुल नाही आहेत. त्यामुळे ते करू शकत नाही. जर आपल्याला समाजामधलं हे विद्वेषाचं राजकारण रोखायचं असेल तर हे सगळे विपर्यास दूर करून वास्तव मांडण्यासाठी मुस्लिमेतर समाजामधल्या प्रबोधनकारांना, साहित्यकारांना रस घ्यावा लागल, त्यांना स्वतःला अभ्यास करावा लागल आणि वास्तव शोधावं लागल आणि हे वास्तव मांडावं लागणार आहेत. मुसलमानांवर डिपेंड राहाल तर या विद्वेषवादी राजकारणी, मनुवादी राजकारणी या भारतीय लोकशाहीचा चुराडा केल्याशिवाय राहणार नाहीत. या विद्वेषानं फक्त एकट्या मुसलमानांना याचा घात होणार नाही आहे, तर मुसलमानानंतर जितके मागासलेले घटक आहेत हे दुसऱ्या नंबरवर राहणार आहेत, नंतर OBC राहणार आहेत, कोणी शिल्लक राहणार नाही. म्हणून मला म्हणायचं आहे की हा विषय एकट्या मुसलमानांच्या हिताचा आहे असं नाही, तर हे लोकशाहीच्या हिताचं आहे. वास्तविकमध्ये ज्या मुस्लिम समाजामधल्या उणिवा आहेत, आज मी एक उदाहरण देऊ इच्छितो तुम्हाला. मुस्लिम समाजामध्ये स्त्रियांना शिक्षणामध्ये घालत नव्हते. मुस्लिम समाजातल्या स्त्रियांचा जे एक मला वाटतं डॉक्टर बाबासाहेबांनी कोट केलं होतं, ज्या कुटुंबातली स्त्री शिक्षण घेते तो कुटुंब आधुनिक बनतो. कोणत्याही समाजाचा किती प्रोग्रेस आहे बघायचं असेल तर त्या समाजातल्या स्त्रीला तपासा, ती स्त्री किती सुशिक्षित आहेत, किती आधुनिक आहे, विचारून त्या समाजाची काय स्थिती आहे, स्टेटस आहे माहीत होतो. मी तुम्हाला सांगतो की शिक्षणाअभावी मुस्लिम समाजाच्या स्त्रीची प्रगती होईल का? मग शिक्षणापासून मुस्लिम समाजामध्ये स्त्रीला कोण रोखलेलं आहे? मी तुम्हाला जगातलं उदाहरण देऊन सांगतो की इस्लामनं मुस्लिम समाजाला इस्लाममध्ये मुलांना आणि मुलींना शिकण्याची समान परवानगी दिलेली आहे, समान अधिकार दिलेला आहे. उलट सक्ती केलेली आहे की जर तुम्ही मुलाला शिकू शकत नाही, मुलाला काही कारणानं जर शिक्षण देऊ शकत नाही, तर कमीत कमी मुलींना द्या. मुलं व्यवहारातून शिकतील, पण स्त्रियांना, मुलींना शिक्षण द्या, हा आग्रह इस्लाममध्ये आहे. मग भारतामधल्या इस्लाम मानणाऱ्या मुसलमानामध्ये हे मनुवादी मानसिकतेतून आलेलं आहे. स्त्रियांना घरामध्ये कोंडायचं, शिक्षणाला न पाठवायचं, शिकू न द्यायचं, ही जी रूढी आहे ही इस्लाममधून आलेली नाही आहे. ही रूढी ज्या पद्धतीनं इथं स्वतः ब्राह्मण समाजल्या स्त्रियांना सुद्धा शिक्षणापासून वंचित ठेवलेलं होतं, ज्या मनुस्मृतीनं, त्या मनुस्मृतीचा कुठंतरी दोष आहे की या देशामध्ये आलेले आधुनिक धर्मसुद्धा इथं आलेलं रूढीवाले बनतात. कारण धर्म स्वीकारतो माणूस, रूढी सोडत नाही. म्हणून आम्ही 95% पूर्वाश्रमीचे दलित, OBC, हिंदू जे होतो ते धर्मानं मुसलमान झालो, पण रूढी परंपरेच्या बाहेर गेलो नाही. म्हणून काही उणिवा मुस्लिम समाजामध्ये जे आहेत ते आपल्या या परंपरांचे आहेत, ते आधी आपल्याला दूर करावं लागणार आहे. आज मी उदाहरण देतो, बदल झालेला आहे, खूप मोठं परिवर्तन झालेलं आहे, पण मुसलमानाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला बदलावा लागणार आहे. मी 2 वर्षापूर्वी एक माहिती काढली होती नांदेडच्या मेडिकल कॉलेजमध्ये, 2-3 वर्षापूर्वी, की त्या वर्षामध्ये 19 मुस्लिम विद्यार्थी MBBSला ॲडमिशन घेतलेले होते. 19 मुस्लिम विद्यार्थी MBBS शिकत होते नांदेडच्या मेडिकल कॉलेजमध्ये. आणि जेव्हा मी त्यांचं लिंग्विस्टिक माहिती काढली, त्यांची मी यांची सेक्स डिटर्मिनेशनबद्दल आम्ही काही मुवमेंट चालवत होतो, ती माहिती घेतल्यावर कळालं की 19 मुस्लिम विद्यार्थ्यांमध्ये 5 मुलं आहेत आणि 14 मुली होत्या.
आज तुम्हाला सांगतो कोणत्याही मेरिट लिस्टमध्ये बघा, तुम्हाला तिथं मेरिटमध्ये जसे मुस्लिम मुलं खाली दिसतील आणि मुस्लिम मुली त्यांच्यापेक्षा पुढं दिसतील. आज मुस्लिम मुलं शिकत आहेत आणि इस्लामनं मुस्लिम स्त्रियांना शिक्षणापासून कधीच वंचित ठेवलेलं नव्हतं. परंतु या पण दृष्टिकोन आपल्याला आपलं बदलावं लागणार आहे. मुसलमानाकडे बघण्याचा पूर्वाचा दृष्टिकोन आपल्याला बदलावं लागेल. नवीन दृष्टिकोनातून या समाजाकडं जर आपण बघणं सुरू केलं तरच हा समाज मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकतो. आणि या समाजाला मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय आपल्या लोकशाहीला आणि या संविधानाला शाबूत ठेवणं अवघड होणार आहे. म्हणून आपण सगळ्यांनी मुस्लिम समाजाच्या चारित्र्याबद्दल विचार करायला पाहिजे, ओपनली बोलायला पाहिजे, चर्चा करायला पाहिजे. आपण काही प्रश्न वगैरे विचारले असतील तर मला वाटते की ते मी बघू शकलो नाही. आणि जर असे काही प्रश्न असतील आलेले तर मी नक्कीच प्रयत्न करेन त्याचं उत्तर देण्याचं. आणि किंवा तुम्ही नंतरही जर आमच्या ॲडमिनला मेसेज करून काही प्रश्न पाठवले तर मी नक्की त्या सगळ्या प्रश्नांना घेऊन पुन्हा एकदा आपल्यासमोर येईन. खूप वेळ मला वाटते मी घेतला, त्यामुळं दिलगिरी व्यक्त करतो. आपण सगळ्यांनी साथ दिली, आपण ऐकून समजून घेतलात आणि याच्यातून काही कोणाचा अवमान करणे, कोणाला कमी लेखणे हा माझा हेतू नव्हता. वास्तव मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी एक अभ्यासक आहे, मी विद्यार्थी आहे, मी कोणत्याही विषयाचा तज्ज्ञ नाही. जे तुमच्या आमच्यामधून राहून मी जे शिकतोय, जे मी ऐकतोय, जे वाचतोय ते तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आपण ऐकून घेतलात त्यामुळे आपले सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. पुनश्च एकदा ईदनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि पुनश्च एकदा महती तुझी माझी या फेसबुक पेजचे ॲडमिन आमच्या मित्रांना माझ्या मनापासून आभार, धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय मीम.